गुड मॉर्निंग. परत एकदा पुन्हा आलोय श्रमदानासाठी आणि श्रमदान करत असताना आज मस्त अशी कडक अशी थंडी पडलेली आहे, जी की मधल्या काळामध्ये गेली होती ती परत आली आहे. आता ही थंडी गुलाबी आहे. तसं आम्हाला सगळ्या रात्री आणि सगळ्या सकाळ सगळ्या थंड्या काळ्याच आहेत. पण मग याचा आनंद आहे की सारंग भाऊला ही थंडी गुलाबी वाटली, याच्यात मला आनंद आहे. थंडी गुलाबी होती तर काय हरकत नाही. पण आज ज्यावेळेस आम्ही श्रमदानासाठी आलोय त्यावेळेस आमच्या श्रमदान करत असताना किंवा हे कार्य करत असताना अचानक भयानक दोन म्हणजे आमच्या आयुष्यात आमच्या श्रमदानामध्ये दोन भयानक अशा घटना घडलेल्या आहेत. आणि त्या घटनेचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे आमचे संजय महामुनी, आमचे गुरुजी गुरुवर्य, महिला बालविकास मंत्री, महिला कल्याणचे नाही का, त्यांच्याकडे खातं देऊन टाकलं होतं सगळं. असे आमचे योग गुरु, राईट हँड, असे ज्यांनी की 31 डिसेंबरला प्रण केला होता किंवा त्याच्या आधी पण प्रण केला होता की ते दारू पिणार नाहीये, पाणी पिणार नाही, पाणी नाही नाही आहे ते आहे हो, काही विषय नाही. मंत प्राशन करणार नाहीयेत, अमृत प्राशन करणार नाहीयेत. आणि त्या अमृत शिवामृत जे की राक्षसांनी पेलत नाही नाही, जे सोमरस सोमरस, यस काय शब्द काढलाय बाई, नाही का मी ते मग धरून तोच शब्द वापर, ज्यांनी सोडलंय सोमरस ते असे आमचे महामुनी सर आहेत. आणि त्यांच्यासोबत पैन लावली होती नाही का. मी त्या पैनीचा साक्षीदार नाहीये, मी फक्त वरून वरून ऐकले. पण मला ते काय असतं सांग भाऊ, नाही नाही, पण ते कुणाकून माहिती भेटती, सूत्राकून, खास सूत्राकून माहिती भेटलेली आहे भाई की ही माणसानी सोमरस सोडलेला आहे. या संकल्पनेतून हा झाला पहिला मुद्दा की महामुनी सरांनी सोमरस सोडलाय आणि ढेरी पण कमी झाली, चेहऱ्यावर ग्लो आलाय, टकली चमकायला लागली आणि उशिरा पण उठायला लागलाय माणूस. पण भारी झालं नाही का. आता प्राणायाम पण बंद केलेलं आहे. काय काय प्राणायाम पण बंद केले, उशिरा उठायला लागलाय, हा ना, उशिरा यायला लागलाय, समजलं. पण नाही बरोबर आहे, पण हरकत नाहीये. पण सर आम्हाला संशयाची जास्त वाढवली सर, संशयाची कुठतरी अशी चुनचुन करते झाड बघा. तर सर तुम्हाला सर तुम्ही कम्फर्टेबल आहेत ना, हे नाहीये हे बघा. विषय काय माहिती का, आमच्या सोबत नाही पण तुम्ही स्वतः सोबत खरे आहात का, स्वतःशी विचारा मनाला तुमच्या. आय एम नॉट अ ड्रिंकर. ओके चालेल, हरकत नाही. हा झाला पहिला मुद्दा. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आमचे पुराणे सर की ज्यांना मी वेळोवेळी संकटमोचक आमचे, त्यांनी सायकलिंग चालू केली आहे. ती खबर मला आज कळतीये माहिती का. पुराणे सरांनी सायकलिंग माझे म्हणजे नाही का, पुराणे सरांनी किती, पुराणे सर किती दिवस झाले तुम्ही सायकलिंगला जाताय? एक तारखेपासून, आणि आज 3 तारीख आहे. आज 3 तारीख आहे, वाकीपर्यंत सर जात आहे. आणि त्यासाठीच हा इतका मोठा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि सोमरस आणि हे सायकलिंग वाले यांचा सत्कार करताना आमचे सारंग भाऊ उत्कृष्ट असं मोठं मन झालेलं आहे. आनंद वाटतोय. आणि घ्या 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 आणि सगळ्या सत्कार करताय. आणि सत्काराचे कारण आणि सत्काराचे शिलेदार ज्यांनी आपल्या संघर्षातून जीवनाची वाटचाल पुढे नेली आणि वाटचाल पुढे नेत असताना आपल्या एका जीवनाला एक वेगळं वळण दिलंय. आणि वेगळं वळण दिलं असताना फोटो नाही काढलेला आहे, फक्त बोलणं चालू आहे. हात लावून घ्या. आणि आज या पाषाणावर ते दोघं पण आहेत. आणि हा कुठंच व्हिडिओ टाकीत नाही, त्या दोघांचं कशाचा राव कुठे टाकीत नाही. आज मुद्दा म्हणून टाकीन तो आजचा व्हिडिओ नाही टाकत मी. आणि मस्त आहेत. ओके, किंग है भैया, किंग है. काय नको चांगली व्हिडिओ, ग्रुप फोटो घेऊ लगेच. सूर्य मग काय झालं आता, नाही एक घेऊ ग्रुप झाडापाशी चिंचाच्या झाडा खाली लिंब झोपला ग बाई. पुराणे सर विषय काय झाले माहिती, तुम्ही करता सायकलिंग बरं का, त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी भारी झाली. मला तुमच्या पशु उभं राहायला बी कसं तरी होतं. संकेत काढ बाबा. हा चल काढ.
चला करावं लागणार आहे आता. आज सेल्फी घेऊन ये त्यांना. आ सेल्फी घेऊन ये. ओके घ्या ना म्हणावं त्यांना काय आपण थोडी थांबलोय घ्या हे बी म्हणते घ्या अरे काय घ्या ओ, घ्या घ्या ओय आज याला खरंच आज थंडी आहे बरं का थंडी आहे बरं का काय काय झालं सर हा हा जाऊन द्या आता. आपल्या म्हणजे तुम्ही घोडकेच्या गाडीत होते काय निशाच्या निशाच्या गाडीत होते कारेगाव मध्ये आम्ही कोरेगावून आलो का 5:30 निघालो